मंडळी, मनोरंजनाच्या मसाल्यानं हास्याची मिसळ बनवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा चांगला की वाईट। चला आपण सज्ज होऊया या वादविवादांच्या सरींमध्ये चिंब भिजून हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना। नमस्कार 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 हो नमस्कार नमस्कार। मी श्याम राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर भलत जबरदस्त स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा। तर मंडळी, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, मी त्यांना बोलण्यास उद्युक्त करतो आणि नंतर मी त्यांच्या बोलण्यात आक्काडी लावतो, मग तिचे शिलकतात खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात तर मंडळी, पावसाळा तोंडावर आलेला आहे, तोंडावर काय पार नाका तोंडात गेला ना हो, बम पाऊस पडून राहिलेला आहे। त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा विषय ये रे ये रे पावसा की रेन रेन गोवावे, म्हणजेच पाऊस हवा हवासा का नको नकोसा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी जे दोन मान्यवर आलेले आहेत ते म्हणजे विनोदाने भरलेले ढग आहेत, खरं तर विनोदाने तुंबलेले ढग म्हटलं पाहिजे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा चिखल प्रेक्षकांच्या तोंडावर असा पाचकन मारावा, म्हणजे आपली ओळख करून द्या आणि चर्चेला सुरुवात करा। चेतनाजी तुम्ही। नमस्कार, मी अखिल भारतीय पाऊस पडू द्या ना आनंद घेऊया ना या संघटनेची अध्यक्षा चेतना भट। वा 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 वा, क्या बात क्या बात आहे। नमस्कार, मी अखिल भारतीय पावसाच्या तर त्याच्या आईला नाडग्या हाना पाहिजे तर उन्हाळा दोनदा आणा या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा। एवढं लांब ना हरकत नाही। नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण मोरे यांना सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी स्किट द्या रे या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत। चला, ओळख करून झालेली आहे, आता चर्चेला सुरुवात करू। चेतनाजी, लेडीज फर्स्ट या नात्याने तुम्ही सुरुवात करा, तुमचा मुद्दा असा कनमांडा। का बरं? तुमचं काय नेहमीच आहे बरं का, लेडीज फर्स्ट का बरं? जनरल काय जनरल बिनरल काय नाही, काय संबंध आहे इथं लेडीज फर्स्टचा? म्हणजे अरे पावसाचा विषय आहे, पाऊस लेडीज असतोय का जेंट्स असतोय? काय संबंध आहे या काय संबंध? काय संबंध आहे म्हणजे तो पाऊस असतोय ती पाऊस असतोय का? तो पाऊस असतो ना, मग पण ती सर आधी येते। अरे ती सर नंतर येते हो, आधी तो वारा सुटतोय, मग तो वारा सुटण्याआधी ती हवा थंड होते, मग आधी थांबा ना हे सगळं होण्याआधी ते ढग येतात ना। पण काय लावलं तुम्ही तो ती नका हे धंदे करू, आधी पचापच मुद्दे मांडा मग कचाकच भांडा। त्यांना हे काय पावसाळी अधिवेशन आहे का की आधी चर्चा उधळून लावायची बुवा? त्यांना सांगा, चालणार असेल तर मी बोलते, मला काही प्रॉब्लेम नाही। बोला बोला। श्यामजी, मला काय वाटतं या चर्चेची सुरुवात करण्याआधी मी एक छानशी पावसावरची कविता ऐकवते। वाह, झालं, ह्याच्या यायला पाऊस सुरू झाला ना झाला तूच तिच्या यायला कविता करणारी बेडका आली बाहेर। एक्सक्यूज मी काय बोल बेडकं म्हणजे मला बेडूक म्हणाले? नीट बोलायला सांगा, माफी मागायला सांगा, नीट बोला। रोहितजी बोलू द्या त्यांना, तुमची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला जाण देतो। हो हो बोला। तर कविता अशी आहे, जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना, जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना, तेच सुख मिळतं का त्या बीजाला
ओल्या मातीत रुजताना. दर्जा 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 आहे दर्जा. I know, मला बात खूप आहे. आवडत्या ओळी आहेत माझ्या या. प्रचंड आवडते मला ही कविता. म्हणजे पाऊस म्हणजे काय हो? काय पाऊस म्हणजे जीवन, पाऊस म्हणजे नवचैतन्य, पाऊस म्हणजे तृप्त होणं, पाऊस म्हणजे मातीशी एकरूप होणं, पाऊस म्हणजे आनंदाचा मेळा, पाऊस म्हणजे आयुष्याचा सोहळा. कशाचा घंट्याचा सोहळा? हा? कशाचा दगडाचा सोहळा? काय अरे पाऊस म्हणजे घाण, घाण आ? पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे गांडूळ, पाऊस म्हणजे तिच्या आयला उंदर, अरे पाऊस म्हणजे लगा डास, मच्छर, किडे मोकोडे, पाऊस म्हणजे गटार, पाऊस म्हणजे लेप्टोस्पायरोसिस, पाऊस म्हणजे कावीळ, टायफॉइड, अरे पाऊस म्हणजे हागवण. ई, शी. किती गलिच्छ बोलतायत हे. शी. काय गलीचे ह्याच्यात? गलीचे काय? हे बघा तुमच्या सारख्यांना घाणेरडी सवय लागली पावसाला डोक्यावर घेऊन नाचायची. आम्हाला त्याचं नका सांगू मला. पाऊस त्याच्या आईला एक नंबरचं माकड आहे. त्याची तर तिच्या आईला चटी काढून हाणला पाहिजे त्याला. तुम्ही काय करून बघताय? असं कसं करणार बुवा? काय एक मिनिट, तुम्हाला काय पाऊस म्हणजे कोण माणूस वाटतोय का कोणी? काय काय पाऊस आहे? पाऊस पाऊस म्हणजे निसर्गाचं देणं आहे. काय नाही पाऊस म्हणजे एक नंबरचं बेन आहे. आणि मला तर त्याच्याशी काय घेणं आहे ना देणं आहे. तुम्ही नका सांगू त्या भिकाऱ्या पावसाचं कौतुक नका सांगू. काय बोलताय हो? काय बोलताय? कोणाला का लाज वाटली पाहिजे तुम्हाला? ए, लाज काय वाटायची त्याची? सृजनाला भिकारी म्हणताय तुम्ही. काय बोलताय? काय? काही डिसेन्सी वगैरे आहे की नाही या माणसाला हो? काय नाही हो, तुमच्या पावसामुळेच लागते आम्हाला डिसेन्सी. डिसेंट्री असते होती, डिसेंट्री असते. डिसेन्सी म्हणजे सभ्यपणा. हा तेव तरी आहे का हो यांच्या पावसात? नाही आहे का सभ्यपणा मला सांगा. नाहीये. आता मला एक गोष्ट सांगा. हा. मी समजा तिकडं आलो आणि तुम्हाला न विचारता तुम्हाला स्पर्श केला चालेल का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? नाही एक ऐका. मिनिट, काय बोललात? लाईव्ह चालू आहे ना श्यामजी, अहो, लाईव्ह बोलू कार्यक्रम नका आहे. मला. कसं बोलू अरे शकतात माझं माझ्याशी ऐकून तरी असं? घ्या. विधान मागे घ्या. अरे पण मागे विधान कसं- मागे घ्या. अरे माझं पूर्ण तर मागे करू घ्या द्या विधान. मला. माफी मला मागा. बोलूनच दिलं माफी नाही मागा. दादा. कशी मागा मागा? माफी. अरे. माफी मागा. माफी अरे मागा. बसा. काय नाही माफी बी मागणार. चेतनाची माफी मागा, माफी चेतनाची तुम्ही माफी मागा. अरे मा काय संबंध? माफी मागा. आम्ही काय बोललो नाही ना. माफी मागा. माफी मागा. मागा माफी मागा. माफी मागा. माफी मागा. पण बायना मागतो मागा माफी मागतो माफी. विधान पण मागे घेतो आणि त्याच्यावर पचकन बसतो. पण बायना न केलेलं विधान घुसलं ना. रोहितजी तुम्ही जरा चांगल्या शब्दात बोला ना हो. नाही बघा मी सौम्य भाषा वापरा जरा. भाषा बघा. चांगल्याच शब्दात सांगतोय. मी अहो पाऊस पडतोय, किती छान वाटतं पाऊस पडल्यावर. निसर्गात वातावरणात गारवा येतो. हो नद्या तुडुंब भरून व्हायला लागतात. झाडं डोंगर हिरवी गार होऊन जातात. हा नाही का? धबधबे व्हायला लागतात. मोर नाचतात. मोर. त्याच्या बापाचं काय जाते नाचायला? त्याला तर बेण्याला पहिला धरून तोडावला पाहिजे. पिसारा फुलावला की त्याच्या डोंगरावर चापटे हाणल्या पाहिजे. काय बोल अशा नीट बोला. काय शब्द वापरताय तुम्ही? काय शब्द? काय वापरताय? काय वापरलाय? ढोंगाण. काय शब्द आहेत तुमचे? आता मला सांगा, ढोंगणाला ढोंगाण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मग? रोहितजी माइल्ड भाषा वापरा. ढोंगाण माइल्डच असते. आणि नशीब माना मी आमच्या गावचा शब्द नाही वापरलाय. नाही तर ह्या तर इथं थांबायच्या बी नाही त्या. एक तर 3 अक्षरी शब्द आहे. आमच्या गावचा म्हणजे फक्त 2 अक्षरी. उल्लूक नाही. रोहितजी नका बोलू. काय त्यावर या. असं नका ना बोलू. मोर त्याच्यावर या मोरावर मला या. सांगा त्या मोराला बेण्याला त्याच्या याला काय खाजाय हो नाचायची? आ कशाला नाचते? पिसारा बोलावते ना. इथं लागा आमच्या चड्या सुकना झाले ते आणि हे आम्हाला ढोंगान दाखवीत नाचते बेन. ती मोर जी पिसारा फुलावतो की नाही नाचत नाही. नाचत नाही. पिसारा सुकवत असतो इगडी. अरे बापरे. तुम्ही धरा 2 हातात चड्यानं असं करीत बसावर बघा. तेच. नाही ना हो का चडी? नाही ना सुकत. अरे आपल्याला उगाच वाटतंय लगा पाऊस आला म्हणजे मोराला आनंद होतोय आणि तो नाचतोय. मग अरे पण त्याच्या आतमध्ये त्याच्या मनात त्याला काय वाटतंय ते आपल्याला कळतंय का हो? अरे त्याला काय जाते त्याच्या आईला ती भिजलं तर काय त्याला खरंच उठणार आहे का? आपल्याला उठणार आहे. तुम्ही आमच्या चाळीत येऊन बघा. संध्याकाळी सगळे हापचडीतले मोर थुई थुई नाचत असतात. इकडे खाजावतंय इकडे खाजावतंय. गलिच्छ प्रकार करतायत. हा गलिच्छ प्रकार करतायत. काय गलीचे आहेत? बरोबरच बोलतोय मी. काय बरोबर बोलताय तुम्ही? शामराव तुम्ही मला सांगा तुमची कपडे सुकते ती गावा पावसात? नाही ना पावसात सुकतच नाही ना हो काही. इतका ताण होतो ना पावसाळ्यात. मग?
मला काय वाटतं की पाऊस हा. जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कसं काय? नाही म्हणजे हे मी नाही म्हणत आहे हा. महाकवी कालिदास यांनी त्यांच्या मेघदूत मध्ये पावसाचं किती सुंदर वर्णन केलंय ना, एकदा ऐका. हो का? अरे कालिदासाचं जाऊ देऊ. हं. काळे डास चड्डीत घुसून जेव्हा चौथ्यात नाही तेव्हा खाजून खाजून मांड्याला आलं होत्या त्या माझ्या. त्याचं काय? काय माणूस आहे, कालिदासावर काय डासावर आला. मला यांच्याशी चर्चाच करायची नाही. अरे, चर्चा करून फायदा असेल तर या बोलणार ना माणसाशी. चेतनाजी असं असू शकतो ना, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो. मग? आता तुम्ही काय म्हटल्या, पावसाने भरलेले ढग, त्याच्यात तुम्हाला सौंदर्य दिसतं. दिसतच. मला त्याच्यात परडे दिसतो. आ? पावसाने भरलेले ढग, वेट क्लाउड, आमचं प्रोडक्शन, त्याच्यात मला परडे दिसतो. छोटस प्रमोशन केलं ठुसुक्कन. जरा मुद्दा मांडा. हा. नाही मला आता काही बोलायचंच नाहीये. मला ना त्याआधी या माणसाला एक प्रश्न विचारायचा आहे. बोट काय नाचवताय मग? आ? ठीक आहे, असं ह्याला एक प्रश्न विचारायचे म्हणजे मग काय प्रॉब्लेम असं बोट दाखवून बोलायची काय करायचं? ह्यांना आम्ही जाऊन अशी बोट दाखवली, ह्यांना चालणार आहे का? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा. विचारा की मग का भीतोय मी तो. ए विचारा. ऍटिट्यूड कमी करायला सांगा. माझे मुद्दे आहेत मी मांडणार. attitude. रोहितजी ऍटिट्यूड करा. बोला. रोहितजी, हा, जी जी लावला बरं का, जी. रोहितजी हा. तुम्ही कधी प्रेम केलंय का हो? नाही. संपलं. काय संबंध आहे त्याचा इथं आता? तुम्ही नाही प्रेम केलं ना, मग तुम्हाला कळणारच नाही पावसाचा आणि प्रेमाचा संबंध काय आहे ते. काय आहे? ओ जो माणूस प्रेमात पडतो ना, तो माणूस पावसाच्या प्रेमात सुद्धा पडतोच. पाऊस त्याला प्रेमात पाडून घेतो. हो? मग अहो पावसात बघा, एकत्र फिरून बघा, हातात हात घेऊन हा. एकत्र कधी कधी गरम गरम कॉफी प्या, तो वाफाळता चहा पिऊन बघा, हो हो हो. प्रेयसीच्या केसातलं निथळतं पाणी, एकमेकांच्या चिंब भिजलेल्या शरीराचा एकमेकांना होणारा स्पर्श. पावसाची काही मजाच वेगळी हो. मजा आहे, मजा आहे. हा, खरंय खरंय. अरे तुम्ही लगा पावसाला लय डोक्यावर घेताय. काय नाही काय नाही, हे आयला पावसात भिजलेली पोरगी म्हणजे शिंबडी दिसती. शिंबडी दिसती ती. काय बोलताय? एवढा मोठा मेकअपचा थर लावून येणार लगा, पावसात भिजली की सगळा थर निघून जातोय. एवढी डेंजर दिसते. आणि केसाचं काय सांगताय हो? केसात पाणी, हे जायला केसात पाणी पडल्यावर टकली दिसती, टकली. काय काय बोलताय? मिशा डार्क होते त्या पाक. मिशा भ्या वाटतंय तिला बघून लगा. अरे भ्या वाटणाऱ्या गोष्टींना ह्या रोमॅन्टिक कसं काय बोलू शकते तू? हा? मी तुम्हाला शामराव, मी सांगतो तुम्हाला, पावसाळ्यात मी जवळ डबल सीट गेलोय की नाही, हा. येताना एकटा आलोय परत. बापरं. काय बरं म्हणजे ह्याच्या आयला जाताना पोरगी वेगळीच असती, पावसात भिजल्यावर म्हणजे वेगळीच असती. बापरे. पळून यायला लागतंय माघारी एकट्याला. मग काय तर हो? हे बघा, माझी जेवढी ब्रेकअप झाली ती नाही, सगळी पावसाळ्यातच झाली ती. म्हणून यांचा पावसावर राग आहे. असं काय? का? तुम्हाला काय कळणार? तुमची जर ब्रेकअप झाली आहे तर पावसात फुलणारं प्रेम तुम्हाला कसं कळणार? मग सांगा काय काय पावसात फुलते प्रेम? पावसातच खरं प्रेम फुलतं. काय नाही हो, खरं प्रेम फुलते ती उन्हाळ्यात. उन्हाळ्यात प्रेम एक फुलतं? मिनिट, पावसाबद्दल चालू आहे, पावसाचा मुद्दा आहे. उन्हाळ्यात जाऊ नका. उन्हाकडे कशाला जाताय? पावसाबद्दल. अरे उन्हात जेव प्रेम करतोय की नाही, तेवच खरं प्रेम करतोय. म्हणजे याच्या आयला भर उन्हाळ्यात तापलेल्या गाडीच्या सीटवर माग बसून जी तुम्हाला काचकिनी मिठी मारते की नाही, ती तुमच्यावर खरं प्रेम करते. असं आहे? अरे उन्हात घामामध्ये भरभटलेली असताना सुद्धा त्याच्या आईला चायनीजच्या गाडीवर जाऊन लाल लाल मंचुरियन डबल शेजवान चटणी टाकून जी खाते की नाही, तिच्या प्रेमाला म्हणजे माझा लागा चिल्ली सलाम आहे. नाही हो. अरे बापरे, चिल्ली चिल्ली. अरे जी पोरगी भर उन्हाळ्यात नॉन एसी हॉटेलवर यायला तयार होती की नाही, ती तुमच्यावर खरं प्रेम करते. काय उदाहरण आहेत ही? काय मी उदाहरण? नका सांगू आम्हाला प्रेमाचं. अरे लय प्रेम केली आम्ही. तुम्ही लय पावसाळे बघितले हो आम्ही. तुम्ही काय केलंय? तुम्ही फक्त भिजलाय, पाऊस 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 एवढंच केलंय तुम्ही. हे पर्सनल बोलतायत. मला बोलून फायदा नाही. पर्सनल काय नका. पर्सनल आहे ह्याच्यात? पर्सनल काय ह्याच्यात मला सांगा. तुम्ही आता मला म्हणला तुम्हाला पावसाचं काय कळत नाही, ही पर्सनल नाही का? तुम्ही म्हणाला तुमच्याबद्दल तेच सांगू मी नका. तुम्हाला तुम्ही सांगितलं. थांबा जरा, तुम्ही थांबा जरा, मला बोलू द्या आता. एक मिनिट. हा. श्यामराव, हे बघा, हे पाऊस हा. आणि प्रेम प्रेम. ह्याचा ज्यांनी संबंध जोडलाय की नाही, हम्म. ती कवी जात आहे. आता कवीचं काय?
आणि ह्या कवींच्या प्रेमात पडून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या पुली आहेत का नाही त्या आता त्याच्या आईला पहिल्या पावसात वाहून गेल्या पाहिजे. पहिले वाहून गेले पाहिजे. एक मिनिट, हे थेट मला बोलतायत. काय थेट बोललो? हे थेट मला बोलतायत. त्याचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? माझा नवरा कवी आहे. मग ती तुमचं दुर्दैव आहे. माझ्यावर कशाला रेटताय तुम्ही? तुमचे ऍक्सिडेंट माझ्या एवढं करू नका तुम्ही. आई वाटेल ते बोलू नाही नका. चालणार, तसलं नाही चालणार. हे बघा मला ती कवी जात आवडतच नाही हो. का बरं? आणि ते पावसाळ्यात तर त्याच्या वर आवडत नाही मला. काय ना शामराव, हा. आपल्याकडे ती गाणं आहे बघा, गारवा. हा गारवा. मस्त गाणं सगळ्यांनी आवडते. पावसात अरे. सगळी म्हणते ती गारवा. त्याचे ती लेखक आहेत कधी हा. ते कवी सौमित्र जर कवा तुमच्या तावडीत गावले की नाही त्यांना माझा निरोप द्या. माझ्या नाही हो. म्हणाव त्या गारवा गाण्यामध्ये तुम्ही काय काय शब्द घेतलेत. तुम्ही चांदवा घेतला, चांदवा आहे. तुम्ही पारवा घेतला, आहा. तुम्ही मारवा घेतला, खाजवा का बरं नाही घेतला? आजवा का बरं पाहिजे? अरे आमच्या 7 पिढ्यात कुणी ती जायला मारवा गायला नाही आणि तुम्ही मारवा टाकलाय त्यात खाजवा टाका की ज्याचा आमच्याशी डायरेक्ट संबंध आहे. अरे पाऊस आल्यावर माणसाचं काय होतंय? ही खाजव त्याचा संबंध आहे. ती का बरं नाही टाकलं तुम्ही? बरोबर आहे. पावसातलं प्रेम तुम्हाला कळत नाही, बाजूला ठेवा. रोमॅन्टिकपणा तुम्हाला नाहीच कळत आहे. की पुढे बोला. पाऊस जर पडला नाही तर आपण खाणार काय? शेतकरी शेती कशी करणार? शेतीचं नका सांगू आम्हाला. मी काही सांगायचंच नाहीये तर मी कशाला आली आहे इकडे? हे नका सांगू, ते नका सांगू. मी जाते, मला माफ करा श्यामजी, मी जाते. बोलू द्या ना त्यांना. ह्यासनी सांगा शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. हो शेतीचं नका सांगू आम्हाला. ती शेती आणि पाऊस ह्याला कटवूनच तिच्या यायला हिथं आलोय मराई शहरात. अरे बापरे. लई शेती केली हो आम्ही, बापजाद्यांनी केली आमच्या, पण पाऊसच पडत नाही बोंबलाय. कशाच शेती करणार आहे? अहो जरा पाऊस पडला थोडासा की आमच्या मनात येते बाबा चला आता पेरण्या करूया. मग आम्ही लगबग मीनं जातोय लगेच पेरण्या करतोय. पण पेरण्या केल्या की हो पाऊस गायब. आणि पडतोय कुठं? ह्या कवी लोकांच्या टेरेसवर. परत कवीवर आलं. कवीचा काय संबंध आहे इथे? अरे तुझ्या आईला तुझं काम काय आहे? तू शेती उपड ना. तिथं बिनकामाच्या कवीच्या टेरेसवर कुठं पडतोयस? तिकडे पडतो. अरे जरा लगा आमचं पीक वर आलं की आम्ही आपल्या आशा लावून बसतोय बाबा आता येऊ पडल, आता येऊ पडल, आता येऊ पडल. पण ह्यो गायब, पत्ताच नाही याचा. हो. आणि मग आमची पिकं कापायला येते की नाही, मग तवा रापारप पडणार ह्यो. म्हणजे सगळी पिकं नासावणार आमची. अहो रोहितजी, पण यात तुम्ही पावसाला का दोष देताय? पाऊस जबाबदार नाही. मग कोण आहे? आपण माणसांनी त्याचं चक्रच बिघडवून टाकलंय. काय नाही हवा गेली डोक्यात ह्याच्या. आ? माझा आलाय बेण्याला. याला वाटतंय की बाबा ह्याच्यावर सगळी कविता करते ती आपण लय शहाणं झालोय म्हणून. असं काय? आत्ता मे महिन्यात पाऊस पडला आत्ता. ह्याच्या घरचा काय कॅलेंडर फाटले होय तो. त्याला काय एवढी अक्कल नाही का कवा पडा होती? तुम्ही काय सांगताय मला? आणि बरं सोशल मीडियावरती लागा लगेच ही कवी लोक टरारून तयार. पहिला पाऊस अरे बेने अवकाळी पाऊस आहे त्यो. अवकाळी बापाने ठेवलाय पहिला पाऊस. ही चारोळी करणारी कवी असते ती नाही. त्यांचं काय? यायला बेण्याला 5वी ओळ सुचली नाही आयुष्यात कवा. आणि इकडे येऊन आम्हाला शानपणा शिकवणार होय. त्यांचं लगा आयुष्य गेलं, मराठी टेकली ती आता. ही यांना 5वी ओळ सुचना. लय नजरेत आहे त्यो माझ्या. येऊ दे एकदा तावडीत राहू द्या. अरे बापरे. एवढा तावडीत राहू द्या. अशी त्याच्या आईला धरून धरून सडाकतो का नाही बघा मी एक एक. पावसावर बोलणार आहेत का हे काही? बघा मी बरोबर बोलतो. जरा थांबाच आता बाजूला. पावसावर. जरा थांबा तुम्ही. हे बघा तुला पडायचंय तू पड. मी कशाला पडू? अरे, तुम्हाला नाही बोलत आहे ना, पावसाचा विषय चाललाय ना आता. तुम्ही पडून काय आता काय शेती पिकवणार आहे का? नाही काय मग अरे तुला पडायचं आम्ही काय म्हणलंय का? तू कमी पड जास्त पड, तुला पाहिजे तेवढा पड. बरं तुला एवढी तरी अक्कल पाहिजे बेन्या, कुठं पडायचं, कधी पडायचं आणि किस्त पडायचं. ती पडायची तर बाबा रातचं पड, माणसं झोपलेली असताना. दुपारचं लोकांनी गरम होतोय नको एवढं तवा पड. त्याच्या आईला बराबर सकाळी ऑफिसच्या टायमिंगला जाताना आणि येताना जग माराय कशाला पडतंय काय माहिती. बापाचा नोकर आहे पाऊस. काय तू सांगशील तेव्हा पडायला. तुझ्या बापाचा नोकर आहे का अरे पाऊस? तू रे बापाच नोकर आहे म्हणजे? चेतनजी बापा बापाच नोकर आहे म्हणजे काय बोलताय तुम्ही? लय बोलताय. नवऱ्याचा राग माझ्यावर काढायचा नाही. एक मिनिट आता सॉरी म्हणल्यावर तर नवऱ्यावर नाही यायचं. नवऱ्याचा राग माझ्यावर काढायचा नवऱ्यावर नाही यायचं. असं नाही चालणार. एक मिनिट बघा पावसावर बोला. नाही तुम्हाला वाटत असेल तुमच्या नवऱ्याला जाऊन सांगा. काय? तो मोठा कविता करतोय ना, बिनकामाचे चंद्र तारे तोडून आणतोय.
अरे तुला जर एवढाच प्रॉब्लेम आहे तर मग त्या पावसाला सांग की म्हणाव कशाला गरिबांचं नुकसान करतोयस. अरे मुंबईतल्या खिडकीत बसून भजी खात खात पावसाच्या रोमॅन्टिक स्टोऱ्या टाकणं सोपं आहे मॅडम, पण आमच्या चाळीतल्या घरात राहून बघा कव, तिथल्या पावसात राहून बघा कवा, घरातल्या छपराचा कोपरा गळतो की नाही तेव्हा कसं वाटतं ती कळेल तुम्हाला. घरात कोपऱ्यात खाली ठेवलेल्या त्या बादल्या बघा कवा, पावसानं भिजलेली ती अख्खी ओली भिंत बघा कवा, घरात कपडे वाळत नाही ती म्हणून त्याचा येणारा कुबाट वास घेऊन बघा कवा. अरे घराच्या बाहेर पडलं तर लगा गटर तुंबलेली आहे ती, सगळं पाणी आलंय. आम्ही त्यातनं तिच्या आईला वाट काढत कसं बस बाहेर पोचायचं, तर ह्यांच्या आईला ह्यांच्या ट्रेना बंद, ह्यांच्या बशी बंद, कसं बस आम्ही आमच्या ऑफिसात पोचायचं आणि त्याच वाल्या कपड्यात दिवसभर काम करत राहायचं. पावडर टाकून इन्फेक्शन लपून पावसाळा काढायचा. आणि मग हेव कवा तरी एक दिवस एवढा पडणार की तिच्या आईला सगळं गटराचं पाणी आमच्या घरात. इतक्या वर्षात आम्ही कष्टानं आमच्या आपुलकीनं प्रत्येक गोष्ट साठवलेली असती, ती पावसाच्या पाण्यात अशी वाहून जाताना फक्त हताशपणे बघत राहायचं. आणि काय करायचं, आमच्या घरा एवढ्या आकाराच्या बाल्कनीत बसून ह्यांच्या सारख्यांच्या पावसाच्या रोमॅन्टिक स्टोऱ्या बघायच्या. बघा कधी आमच्या चाळीत येऊन दुसऱ्या दिवशीला का सगळं पाणी वसारतंय, आम्ही काय करतोय, आम्ही घरातली घाण बाहेर काढतोय, पावसाचं पाणी गटाराचं पाणी बाहेर काढतोय, प्लास्टिक बाहेर काढतोय, सगळं बाहेर काढतोय. आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या पावसाला आमचं घर बुडवायला जैसे थे तयार. हे आमच्या मुंबईतला पाऊस. कुठल्या अँगलला आम्ही पाऊस आवडून घ्यायचा सांगा आता मला. नाही रोहितजी, तुमचं दुःख मी समजू शकते, पण याला पाऊस जबाबदार नाहीये हे आधी तुम्ही समजून घ्या. आपण काही झालं तरी त्या पावसालाच दोष देतो. आज पाऊस पडतोय म्हणून त्याला दोष देणार, उद्या तो नाही पडला, दुष्काळ पडला तरी त्यालाच दोष देणार आपण. पण पावसाने झाडं कापली आहेत का? तो झाडं वाढवतो, आपण ती कापतो. तो पाऊस काय करतो, हवेतलं प्रदूषण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, पण आपण दरवर्षी ती दामदुपटीने वाढवतो. तो पाऊस पडतो आणि त्याची प्रेमाने वाट काढत समुद्राकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण त्याच समुद्रावर जर घरं बांधली तर तो काय करणार, आपल्या घरात घुसणार नाही का? तुम्ही म्हणालात ना आता, गटारांबद्दल बोललात ना, ती गटारं नाही आहेत, आपण समजतोय गटारात, ती नद्या आहेत, ओढे आहेत. आपण कचरा तुंबून त्याला गटारं केली, मग ती घुसणारच ना आपल्या घरात. सरकार बोंबलून सांगताय आपल्याला प्लास्टिक वापरू नका, मग का वापरतो आपण? अरे प्लास्टिक नाही वापरणार भिजतंय आमचं सगळं लागा. त्या प्लास्टिक बद्दल नाही बोलत आहे मी, वन टाइम यूज प्लास्टिक बद्दल बोलते. ते वापरतो विल्हेवाट नीट नाही लावत आपण त्याची, फेकतो, रस्त्यावर फेकतो, पाण्यात फेकतो, नदीत फेकतो, मग ते तुंबणारच, घुसणारच आपल्या घरात. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा ठेवतो का आपण? नाही, आपल्याला नाही त्याची गरज. मग आपण जर निसर्गाला त्रास दिला ना, तर तो आपण फेकलेला सगळा कचरा कधी ना कधीतरी आपल्याला परत करणारच आहे. माणसाच्या त्रासाला पाऊस नाही हो, माणूसच जबाबदार आहे. या पृथ्वीवर ना आधी पाऊस आला, त्यांनी जीवसृष्टी निर्माण केली, म्हणून आज आपण इथे आहोत. कळतंय का काही? या पृथ्वीला माणसाची नाही, पावसाची जास्त गरज आहे रोहितजी. वा वा चेतनाजी, काय भारी वाक्य बोलल्या गड्या तुम्ही. पृथ्वीला माणसाची नाही, पावसाची गरज आहे. म्हणजे माणूस संपला तर पृथ्वी संपणार नाही, पण पाऊस संपला तर पृथ्वी संपून जाईल. त्याच्यामुळे आपण आहे ना, म्हणजे पाऊस कसा पडेल याची काळजी घेणं, पर्यावरणाचं रक्षण करणं,
त्याचबरोबर प्रदूषण कमी करणं, धरती आणि प्रगती यांचा योग्य समन्वय कसा राखता येईल याची काळजी घ्यायची जी जबाबदारी आहे ना ती आपल्या माणसांवर आहे आणि ती घेतली पाहिजे. हेच आजच्या या चर्चेचं फलित आहे, निष्कर्ष आहे. तुम्ही इथे आलात आणि एकमेकांच्या मुद्द्यांना जे का कोल्लंय बुवा त्याबद्दल मी गैर आभारी आहे तुमचा. मध्ये मध्ये मला पण कोल्लं तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. तर आता ही चर्चा इथे थांबलेली आहे. ए, तिनबाई, आला पाऊस. कुठे जायचं असेल ना नेमका त्यावेळी तर पडतो हा. घ्या आता पाऊस. आवडतो ना तुम्हाला लय पाऊस. जावा आता भिजत भिजत. अरे चला भिजत जाऊ. चला वापरायची. अरे बोलताय. कडकवाल्या जोरदार टाळ्या. हसवता हसवता जी काय सणसणीत चपरा खाणलेत ना सगळ्या मनुष्य जातीला त्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. खूप भारी झाली महाचर्चा, खूप भारी, मजा आ गया. बघूया हास्यरसिक कोणाची बाजू घेतायत. पाऊस म्हणजे निसर्गाचं देणं की बेणं? महेश सर. सर्वप्रथम हास्य जत्रेचं अभिनंदन की लोकांना हसवता हसवता मी त्यांच्या डोळ्यात चक्क अंजन घातलं. येस येस येस. दे शुड रिअलाइज पावसाचं किती महत्त्व आहे आणि ते नुसतं महत्त्व आहे असं नाही, आपण किती काय काय केलं पाहिजे त्या पावसाला जपायला, आपल्या निसर्गाला जपायला. आणि आय मस्ट से रोहित, यू आर ब्रिलियंट. माइंड ब्लोईंग. म्हणजे खरंच तुला हॅट्स ऑफ, कारण तू ज्या पद्धतीने त्या कॅरेक्टरमध्ये गेल्यास आणि तू ज्या फोर्सने बोलतोस ना, आणि इतकं गलिच्छ पावसाचं वर्णन मी आजपर्यंत ऐकलं. म्हणजे असं वाटायला लागलं 2 मिनिटं खरंच पाऊस त्याला किती काळड आहे. पण जेव्हा चेतना बोलायला लागली ना आणि जेव्हा शेवटी तिने आपल्या डोळ्यात अंजन घातलं, आपल्याला मिरर दाखवला व्हॉट यू आर अँड व्हॉट यू आर डुईंग. अँड श्याम ॲज युजल तू ब्रिलियंटली या दोघांना हँडल केलंस. ब्रिलियंट. तुम्ही तिघही सुपर्ब आहात आणि ॲक्ट सुपर्ब होता. आणि हॅट्स ऑफ टू द रायटर. या कॉन्सेप्टला हॅट्स ऑफ. कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन. कीप इट अप. सोनाली ताई. मला असं वाटतं महेश सरांनी अगदी आपल्या सगळ्यांच्या मनातली भावना सांगितलेली आहे. सगळ्यात आधी कौतुक विनायक पुरुषोत्तमचं. संकल्पना त्याची आहे, लिहिलंय पण त्यांनी. आणि मला असं वाटतं हास्य जत्रेच्या मंचावरच फक्त ही धमक आहे की एखाद्या विषयाची तरलता आणि त्याचं गांभीर्य एकाच वेळेला वक्तृत्व स्पर्धेत कसं आपण दोन्ही बाजू मांडतो त्या ताकदीने मांडू शकतो आपण. म्हणजे जितकं मनोरंजन महत्त्वाचं आहे, जितकं हसणं महत्त्वाचं आहे, तितकंच प्रबोधन नावाचा एक शब्द आहे मनाला जाण आणणारा, तो सुद्धा आपल्याच मंचावर प्रयत्न घडत असतो. यासाठी खूप कौतुक आपल्या संपूर्ण टीमचं. आणि कलाकारांचं प्रचंड कौतुक, कारण एका क्षणालाही असं वाटलं नाही मित्रांनो की तुम्ही कुठलं तरी कॅरेक्टर करत होता. तुम्ही इतके इथले वाटता या स्टुडिओमधले. आपला सेट फार छान आहे. आणि रोहित, हॅट्स ऑफ. अप्रतिम परफॉर्मन्स. म्हणजे खरं सांगू तिकडे यावंसं वाटतंय पण कुठेतरी मन खजील झालंय की इतकं खरं बोललात तुम्ही सगळेजण, तर कुठल्या हक्काने तिथं येऊ. कारण तुम्ही सगळेजण म्हणताय ती माणसं आपणच होत ना. तर विचार करायला लावणारं होतं प्रहसन. तू फार सुंदर काम केलंस, त्यामुळे तुझ्याच वाक्यांमधला सलाम तुला. आणि तुला कुठल्याही शेमड्या गर्लफ्रेंड्स मिळू नयेत अशी खूप मस्त, खूप मस्त. मंडळी, आजच्या मोरे उगाचच्या गप्पा रंगणार आहेत एका बस थांब्यावर. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचा टोल फ्री प्रवास अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले. ओ, नागपूरची बस कधी येणार आहे? आएगा. हो आएगा, पण कधी आएगा, कभी आएगा? आएगा. या अर्धा तास झाला मी तिकडे बसलोय. मला खूप अर्जंटली जायचंय. ती बस कधी येणार जरा बघा ना. आएगा. व्हेरी गुड. एकच शब्द पाठ केलायस का, आएगा तू? हॅलो,
अरे कुठून बुकिंग केलं तू? चाय बुकिंग कुठून केलं तू यार? अरे तो फक्त आएगा म्हणतोय. अरे मैं इधर है, नेशनल पार्क के एग्जैक्टली सामने है. अरे नेशनल पार्क के सामने है मैं. हाँ हाँ, कभी आएगा तुम्हाला? गाडी कधी येणार तुमची? लवकर सांगा. हा, नाही तर ड्रायव्हरचा नंबर द्या, मी डायरेक्टली बोलतो त्यांच्याशी. हा. आएगा. अरे इथे बसतोय मी, विचारतोय का तुला? थांब ना जरा, माहिती आहे का? चाय काय विकतोयस? चाय दे मला चाई दे, चाई दे, चाई. बस. काय हे एकदा म्हण. राम राम. राम राम. नमस्कार. कसे आहात? मी छान. मी जॅकी छान. नाही नाही. जॅकी चॅन. काय करताय तुम्ही? नाही आवडला. फेका मागे मागे फेका नॅशनल पार्क मध्ये. हो. बिबट्या फाडून खायला ना तेव्हा कळलं त्याला. कोणाला? विनोदाला. वासाडी पडली असे विनोदावरती. असा कुठे विनोद असतो काय? मी छान, मी जॅकी छान. तुमच्या लेंगेची नाडी मिळेल काय? का? विनोदाचा गला आवलायचा होता. मी लेंगा घातलाय का? लेंगा कोणी घातलाय? तुम्ही घातलाय ना? आणि तुमच्याकडे असणार. हो नाही, लेंगा नाडी माझ्याकडे आहे, पण नाडी काढली तर काय होईल माझा? काय? आधीच विनोद नागडा आहे, त्याच्यात विनोद करणारा उघडा नागडा. काय होईल सांगा ना मला. नाही आवडलं ना? एखादा दिवस येतो असा. कसा? विनोद होतच नाही. नुसतं रक्त येतं पण विनोद होतच नाही. आटापिटा करावं लागतं. जरा प्लीज शांत बसता का? हा, आपली ओळख आहे का मला सांगा? ओळख नाही म्हणजे तुम्ही माणूस ना? म्हणजे मनुष्य. उमन बुईंग. उमन 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 मुईंग म्हणजे आहे ना काय? ह्युमन बिंग. ह्युमन बिंग ते काय आहे ना? उमन मुईंग. मी आले ओळखलं तुम्हाला. मी तुम्ही होमोसेपियन असणार. तुम्ही काय निअँडरथल? विनोद करता वाय? बस स्टॉपवर बसून करा करा. लोक बस आणि स्टॉप म्हणायच्यात करून या विनोद. एकंदरीत दर्जा बागता ओ दिन अब दूर नाही है. हो जरा शांत बसा. कळलं का? शांत बसा. हे कोण आहे? कोण आहे यार? नेहमी येतो का हा इकडे? चाय अरे स्वतःच मी. बाकी हा बाकी मस्त. अच्छा काय करताय? बसची वाट बघताय काय? हो बसची वाट बघतोय मी. बसचीच वाट बघणार तुम्ही? प्रेयसीची वाट बघण्यात तर तो वय नाही काका. काका कोणाला बोलतो रे? नाही आपलं जस्ट एक मिनिट. काका कोणाला बोलतो? ओळख म्हणून. बाकी काय असं नसली. एक मिनिट मला तुम्ही बघितलं का स्वतःकडे कसे दिसताय ते? हा. सलग 70 वर टाकल्यानंतर जवागला श्रीनाथ कसा दिसेल तसे दिसताय तुम्ही. प्लीज मला असं माझा स्वभाव नाही. प्लीज बोलायला लावू नका प्लीज. बाकी बाकी मस्त मजेत मजेत. म्हणजे हे बॅग बेगी लावून चाललो आहे कुठे? सांगितलं ना नागपूरला चाललोय मी. कुठं? नागपूर. नागपूर. संत्री पिलायला? संत्री पिलायला? हे काय वाक्य आहे तुमचं मला सांगा. असं कसं म्हणू शकता तुम्ही? नागपूरला प्रत्येक जण संत्री पिलायला जातो. दुसरं काम नसतं त्याचं नागपूरला. नाही नाही, काय काय लोक असं मंत्री बनायला पण जातात का नाही तिकडे. ते असं तुमच्यासारखं नाही अशी मागे बॅग लावली बस स्टॉपवर उभा आहेत बसची वाट बघेत. ते स्वतःहून हायवे बांधतात नाही जातात का नाही. समृद्धी महामार्ग माहिती आहे ना? हो. हा किती सुसाड्या माहिती आहे. फायदा झाला का नाही? गेलोय मी एकदा. मस्त आहे का नाही? मस्त आहे मस्त आहे. मग समृद्धीला कधी थँक्स बोलवू का नाही? कोण समृद्धी? समृद्धी साठ.
म्हणजे वर्गात होती का नाही? तू येडायस करे जरा शांत बसशील का प्लीज जरा. आपली एक ओळख नाही, मगाशी बोललो ना मी. प्लीज, मी वेगळ्या टेन्शन मध्ये आहे, मला अर्जंटली जायचं आहे. एकदम शांत बसायचं, कळलं? अजिबात बोलायचं नाही. गरम केवढं होते ना? हो गरम होतच आहे, मलाही गरम होतंय. मला म्हणता वाय गरम होत आहे होय. वर तोंड करून म्हणजे? गरम होणारच वासाड्यानं. आग लागली तुमच्या तोंडाला. ती काय केलं माय? सगळी जंगल तोड करून टाकलं आणि बिल्डिंगी बांधल्यावाय आणि वर तोंड करून मला म्हणता गरम होत आहे म्हणून. अरे माग नॅशनल पार्क आहे, नॅशनल पार्क. मग आहे की याला मुंबईचा फुसफुस म्हणतात, माहितीये तुम्हाला? फुसफुस नाही, फुफ्फुस म्हणतात. फुसफुस कुठून शब्द आणला? हेच ते फुफ्फुस काय म्हणतात ना. त्या अमेरिकेमध्ये बघा, हा मोठं नॅशनल पार्क बांधावं लागलं त्यांना. सेंट्रल पार्क आहे तिकडे, न्यूयॉर्क मध्ये सेंट्रल पार्क आहे, माहिती नाही सेंट्रल बांधली नाही ना. बांधलंय मग. इकडे बघा, ह्या मुंबईला निसर्गाचं दान केवढं भेटलंय त्यांच्या पदरात. 30 सेंट्रल पार्क बनतील, एवढा मोठा आहे. पण तुम्ही काय केलं वासाड्यानं? काय केलं वाय? सगळी जंगल तोड केली वाय, तिकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या वाय आणि तुम्ही म्हणता वाय आम्हाला गरम होत आहे ना असं रडता वाय. हा तुम्ही केली? मध्ये कुणी केली? मी केली जंगल तोड. मी तिकडे जाऊन जंगल तोड केली आणि बिल्डिंग बांधले, टॉवर बांधलेत. मला कशाला बोलताय तुम्ही? म्हणजे कोण? हो तुम्ही म्हणजे तुम्ही माणसानी. मग तुम्ही कोण? तुम्ही माणसं नाही आहात, तुम्ही इमू आहात. इमू असेल तर द्या अंड मग. पडला, खतरनाक पडला. कंटेंट मध्ये पोटेन्शियल होतं पण डिलिव्हरी चुकली तुमची. आणि कसं आहे, विनोद करणं येरा गबालाचं काम नाही आहे. अशी बॅग लावली नागपूरला निघाला विनोद असं नाही होत कधी. अरे असा कसा विनोद होईल ना? म्हणजे तुम्हाला सांगतो विनोद म्हणजे एक ना तपश्चर्या आहे ए का. गप रे, मोठी डोमलेट तपश्चर्या. गप, एकदम गप, कळलं? एकदम गप. ए अरे इसको बोले है खुद ही क्या पीता रे चाय, उसको बोलना यार. बस करा यार. अरे यार हा येत पण नाही यार. अरे सांग ना त्याला, सांग ना, फोन कर ना त्याला, लवकर पाठव ना बस. आएगा. नशिबाला लागलेत नाही यार. बाकी हा चल मस्त चल. म्हणजे नागपूरला निघालो काय? कशासाठी? व्याख्यान आहे तिथे माझं. अच्छा, नागपूरला व्याख्यान द्यायला जाता वाय? मग ते अशोक मागना व्याख्यान तुम्हीच शिकवलं? अरे अरे ते व्याख्यान नाही रे, व्याख्यान. ते आवडलं नाही तुम्हाला? अरे व्याख्यान म्हणजे मी लोकांना सांगतो जाऊन की आनंद कसा शोधावा, यावर 2.5 तास व्याख्यान घेतो. काय त्या आनंद कसा शोधावा आयुष्यातला. होय काय? तुम्ही हाव का आनंदी? ऑफकोर्स मी आनंदी आहे. नक्की सांगता वा? ऑफकोर्स मी आनंदी आहे. तसं नव्ह, आता तुम्ही नागपूरला निघालो वाय, बॅग बिग लावली वाय, मग बस स्टॉपवर उभं आहे बसची वाट बघत. मग त्या लोकांनी तुम्हाला फ्लाईटचं तिकीट पण दिलेलं नाही यार. 12 तास प्रवास आहे नागपूर, परत याला 12 तास, त्याच्यात तुम्ही व्याख्यान देणार. तुम्हाला माहिती आहे हे फिन्स्टावाले आहेत ना, फिन्स्टावाले ते 30 सेकंदच्या रील बनवतात आणि त्यांना 5 लाख रुपये मिळतात. तुम्हाला ह्या कामाचं किती मिळणार आहे? 5,000. तरी तुम्ही आनंदी आहो हाव काय मला सांगा. एक काम करा, मी काय सांगतो, एक काम करा, अर्धा किलो मटण घ्या, थोडस चाकणं घ्या, 2 पेग मारा, बघा कसा मिळतो आनंद तो. हो हे कशाला बॅग लावून जातोय तुम्ही नागपूरला? हा आनंद द्यायला. आनंद कसा मिळेल, आनंद कसा मिळेल असं तिकडे लेक्चर द्यायला जाता वाय? तुमचा चेहरा बघितला त्यांना आनंद मिळेल? उलट ते डिस्टर्ब होतील. आनंद कसा मिळवावा, हे कशाला जाता बाई तिकडे? कोणी सांगितलं तुला मी तिकडे जाऊन आनंद कसा मिळेल बाबा असं असं शिकवतो? बघितलंयस तू माझं लेक्चर? उगीच काहीतरी ऍक्टिंग. ए गप ए यार नको करू, गप बस. हा मी शेवटचं सांगतोय, डोकं नको फिरवू. हा चेक करून बोललो को, डोकं नको फिरवू, सांगून ठेवतोय. ए दूसरी बस दूसरा स्टॉप पे आते का देखो ना जरा, ये करो ना, देखो ना कोई कॉन्टैक्ट बिंटैक्ट होगा तो देखो ना, मेरे को दो ना. दाढीचा केस तर हलव तुझ्या, काहीच हलवाई, एक्सप्रेशनच द्यायचे नाही तुला आज. चाय. ए गबरे, हो बस कधी येणार सांगा. चल माहिती आहे, उत्तर माहिती आहे, चल बस करा आता. आता लेप फक्कन मारेन मी, आयुष्यभर सांगतो, डोकं फिरू नको माझं. बाकी मस्त चल. आता नागपूरला निघालो आहे ना? हो व्याख्यान द्यायला. अच्छा, जाताना बाटलीभर समुद्र घेऊन जावा. विदर्भात समुद्र? कशाला? म्हणजे विदर्भात समुद्र नको? त्या लोकांनी समुद्र नाही बघायचा, फक्त मुंबईच्याच लोकांनी समुद्र बघायचा काय? बाटलीभर घ्या, समुद्र घेऊन जा तिकडं. काय संत्र्यावर बसून प्रेम करता येतं का मला सांगा?
समुद्रावर बसून प्रेम करायला येतं, लक्षात आहे की तुमच्या? आणि मुंबईच्या लोकांनी काय ठेका घेतलाय नुसार समुद्राचा एकट्याने? विदर्भातल्या लोकांना समुद्र नको, बाटलीभर समुद्र घ्या आणि विदर्भात घेऊन जा आणि समुद्र करा. अरे येडा बेडा आहेस का रे तू? डोक्यावर बांधलेला आहेस का रे तू? बाटलीभर समुद्र घेऊन तिकडे विदर्भात होतं 100 लोकांनी वाटलं की समुद्र असं वाटणार आहे तिकडे जाऊन. हेच काय तुमचा? हा हेच. अरे काय हरकत आहे मला सांगा ना. अरे मुंबईतल्या प्रत्येक माणसानं जर बाटलीभर समुद्र नेला ना तर विदर्भात आपल्याला समुद्र बघायला भेटेल. माहिती आहे तुम्हाला? हे म्हणतात ना थेंबे थेंबे तले साचे, तसं बाटली बाटली समुद्र साचे असा आहे. अरे वेड्या, एक एक बाटलानी समुद्र होणार आहे का? कॉमन सेन्स विचार कर ना जरा. नाही होणार आहे. नाही होणार. नका नेऊ ना. न्यायला कोणी सांगितलं? अरे पण मी कुठे नेतोय? तूच म्हणतोस मला तू समुद्र नाही म्हणून. अरे मी लाख सांगेन पण तुम्हाला अक्कल नको. अरे पण नेतच नाहीये ना मी. अरे पण नका नेऊ ना. कोणी असा येडा माणूस कोण पण असा बाटलीभर समुद्र घेऊन जाईल तिकडे समुद्र होईल काय मला? मैं बोला ना इसको, इधर आना तू, इधर आना तू. मैं बोला क्या अभी इसको समुद्र नेता हूं करके. ये क्या को बोलता है? चल दात तोडे मी, उडी मारून मारे ना मी. डोक्यात जाऊ नको माझ्या आयुष्यापासून. टाळका टाकलाय माझं. काय साला माणूस आहे. म्हणजे नॅशनल पार्कमध्ये एवढी अशी झाडं तोडतायत, तिकडे जंग म्हणजे तिकडे बिल्डिंग उभे करतायत, त्याच्याकडे हा माणूस काय करीत नाही आहे. बरं विदर्भात म्हटलं समुद्राची एक बाटली भरून घेऊन जा, ते पण ह्या माणसाला जमत नाही आहे. का उपयोग काय? अशी माणसं जगून का उपयोग आहेत? हा आता पाऊस पडणार आणि हा माणूस बॅग लावून निघालाय नागपूरला व्याख्यान द्यायला. आनंद कसा शोधावा, आनंद कसा शोधा. काय काय कशाला जगतातच ती माणसं देवाला माहिती. बाकी चल भाग चल. बरं ते नागपूरला जातावा तेवढी एखादी संत्र्याची साल घेऊन याल काय? का ते काय आहे, हे मला ना अशी दाबून ना पटकन ना अशी डोळ्यात उडवायला लय आवडते का ना. हे बघा अशी आहे ना आता. हे बघा चष्मा काढा जरा. हे बघा. अरे वा 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 वा. याच्या व्याख्यानामार्फत नागपूरवासियांना मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, परंतु आम्हाला आता मात्र भरभरून आनंद मिळाला. खूप मजा आली. नेहमीप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात महेश सर? कमालीचा ऍक्ट होता. म्हणजे हा ऍक्ट पाहून ना मला एकदम आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू यांची आठवण झाली. त्या लोकांनी एक ऍक्ट केला होता तेव्हा एक प्रयोग करायचे, त्याचं नाव होतं जनावर. म्हणजे असंच आत्माराम भेंडे बिचारे बागेत बसलेले आहेत आणि बाजूला असाच एक माणूस होतो आणि त्यांना इरिटेट करतो इतका करतो का शेवटी त्याचा खून करतो तो. आय वॉन्ट टू किल यू ब्लडी शिट. तर मला वाटलं तू आता प्रभाकर तर खूनच करणार त्या आईला. कमाल झाली कमाल. आणि त्यांनी तुला काका म्हटलं, तुझी जी सटकली ना एक्झॅक्टली माझी पण तशीच सटकते. मला कोण काका म्हटलं तर. पण एकंदर ब्रिलियंट ऍक्ट. आणि तुम्ही दोघांनी अख्खा ऍक्ट. आणि ह्या दोघांचा तर कमाल होती. हा नुसता चाय आणि तो आएगा. ते कुठे गेले कुठे दोघं जण. दे वॉज व्हेरी गुड. आणि थ्रू आउट दे वर गिव्हिंग द सेम एक्सप्रेशन. दत्तू वॉज ऑल्सो ब्रिलियंट. And all of you, really the act was so engrossing. खूप मजा आली. Congratulations. Thank you, sir. मंडळी, खांडेकरांच्या सुपुत्रानं उचलला आहे मित्राचं लग्न लावून देण्याचा विडा. चला बघूया हा विडा कसा रंगतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. कळत नाही एवढी काटकसर केली तरी खर्च कसं कमी होत नाहीये. 3 टाइमाचा नाश्ता पण वाचवला आपण. ते 3 टाइम नाही का कुलकर्णी वहिनीकडे गेलो जेवायला नाश्ता करायला, दडपे पोहे दिले. काय लागले दडपे पोहे, क्या बात आहे. तरी हे बघ, तरी या महिन्याचा खर्च 1000 रुपयाने वाढलाय ग. हा, ते गेल्या आठवड्यात वाढदिवस होता ना तुमचा. हा, पुरणपोळ्या केल्या होत्या ना. 1000 रुपयाची चणाडा आणलीस. काय बोलशील.
हे इथे लिहिलंच बघ सगळं आहे बघ. मंदार सगळं मंदारसाठी केला खर्च. हे काय मंदारला वेफर्स, मंदारला मूग डाळ, चिवडा, मंदारला तिखट डाळ, चकली, मंदारला चकली, मंदारला हिरवे वाटाणे. कुठला खाऊ देतेस रोज मंदारला? अहो ते मंदार आणि त्याचे मित्र ते टेरेसवर बसतात ना. बसतात अभ्यासाला बसतात ना रात्रीचे. त्याचं रात्रीचं लक्षात राहतं ना सगळं स्टडी. तर मग वरती बसतात ना सगळे मित्र मित्र, तर त्यांना ते लागतं मध्ये मंचिंगला. अगं 3 सोडा पण लिहिलेस. असं काय करता आता? हे असं अपरात्री खाणार तर मग पचत नाही ना. मग ते सोडा प्यायलं की मग त्यांना अगं किती भोळी आहेस तू. मुगडाळ आणि सोडा कनेक्शन कळतंय तुला? सोडा हो. वाट लावते असं कारट्याची. सगळं मंदारसाठी घेतलंयस माझ्या नावावर. सगळं मंदारसाठी. मंदारसाठी नाही मग आता पोरासाठी नाही करणार मग कोणासाठी करणार हो? माझ्यासाठी कधी घेणार? रडू नका उगाच. आता पावसाळा आलाय ना, छत्री घेऊ तुमच्यासाठी. नको नको छत्री नको. छत्री विकत नसते घ्यायची. मग? पावसाळ्यात दररोज कोणी ना कोणी कुठे ना कुठे छत्री विसरतं, ती उचलायची. अशाला लोकांच्या छत्र्या उचलायच्या उगाच काहीतरी नसते उद्योग. अगं आपण नाही उचलली दुसरी उचलतात. नाही छत्री नको. आणि रेनकोट आहे माझा. नाही तो फाटलाय रेनकोट. मग नवीन नाही घ्यायचा. का नवीन नाही घ्यायचा? ते हे ना पलिता तो गरम करून चिकटवेन तो असा पॅच बसतो रेक्झिना लगेच चिकटत. आहे थोडेफार पैसे. अरे उठला बाळा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा हा मस्त मस्त. जरा 50,000 द्याव. 50,000 रुपये. ये बाळा ये इकडे ये. पाया तर पड आधी. सकाळ सकाळ झाली. ये तुझ्या सोडा हो. मी बघते 50,000 बघते. थांबा बाळा. काय पाकिटात 50,000 रुपये ठेवेन मी? 50 रुपये पण नाही. ठेवते पाकिट बाजूला. आहेत पण 50,000 मागतोय. ऐका ना, त्याला डायरेक्ट मारायला काय घेता हो? जरा विचारा ना. अगं विचारा काय. इथे बाप रेनकोट रफू करून वापरतोय आणि तुला 50,000 रुपये हवेत? अहो पण ऐका ना, कधीतरी मुलाने काहीतरी मागितलंय तर लगेचच तुम्ही दिले असं कधीच झालं नाही हो. ऐका ना जरा एकदा विचारा तर त्याला. काही महत्वाचं काम असेल त्या. बाजूला. ए हा विचार. कशाला हवेत? कशाला हवेत? लग्नाला हवेत. लग्नाला? माझं लेकरू ग. लग्न करणार माझं लेकरू मोठं झालं बघा. 50,000 लग्न उरकतोय. किती किंमत आहे माझ्या लेकराला पैशांची. नाही तर तुम्ही माझं लेकरू. मग अगं ये. कोण आहे मुलगी? कोण आहे? नाही नाही ग. माझी मम्मी ना मम्मीच आहे. मम्मी अगं मी नाही लग्न करणार आहे. मग दत्तूचं लग्न लावतो आम्ही. दत्तूचं लग्न लावतोस? हा. तू कोण दत्तूचा आई आहेस की दत्तूचा बाप आहेस? तू कोण लग्न लावणारा? थांबा जरा. बाबा मैत्री दोस्ती ह्यातलं काय तुम्हाला माहितीये का? भगवान ने जब धरती बनाई ना. लग्नाचं सांग. लग्नाचं सांग लवकर. असं असं केलं कोण सांगेल? गल्लीतला दुश्मन आहे तुमचा. कसं मारताय त्याला? काय लग्नाचं काय? दत्ताच्या लग्नाचं काय? थांबा, बसा 2 मिनिटं. मी आहे. तुम्ही 2 मिनिटं बसा हो शांत. जीवावर उठलेले असतात. मी बसलोय. हा बसलोय. हा सांग. सावकाश सांग बाळा. काय रे बाबा तुम्हाला प्रिया ओबरॉय माहितीये का? ती सावंतांची. येडीएस काय काय? सावंतांची मुलगी ओबराय कशी असेल? नाही मी सांगतो मम्मी खूप मोठी कंपनी आहे. नर्तन दास, चंदन दास, ओबरॉय अँड सुबरॉय. त्याचे जे मालक आहेत ना रोशन ओबरॉय अँड सुबरॉय. ओबराय म्हणजे आपल्याकडचे आहेत का हो? हो लांजाला नाही का त्यांचं दुकान आहे? मोठे इंडस्ट्रीवाले आहेत ते. मोठी त्यांचं काय? हो खूप. अरे मम्मी डेंजर मोठे आहेत ते. डेंजर एवढे म्हणजे त्यांचं काय? त्यांचं तेच सांगतो मम्मी. ते नर्तन दासचा मुलगा आहे ना रोशन ओबरॉय अँड सुबरॉय. त्यांची मुलगी प्रिया ओबरॉय अँड सुबरॉय ती दत्तूच्या प्रेमात पडली आहे. बाबा वाय आर यू लाफिंग? खबर माकडा. एवढा मोठा माणूस त्याची एकुलती एक मुलगी तुझ्या त्या फाटका मित्राच्या प्रेमात कशाला पडेल? कशाला पडेल म्हणजे पडली. मम्मी लय मोठा किस्सा आहे. काय झालं तुला सांगतो. तो आहे ना असा कॅन्टीनच्या इथे बसलेला. तीच प्रियाची गाडी अशी समोरून गेली. समोरून बाईक येत होतो. खट. ती बाईक त्या प्रियाच्या गाडीला ठोकली. तसा प्रियाच्या गाडीला आला पोचा पडला. ती रडायला लागली. पोचा आया मेरा बाप
आपने पूछा कैसा या पोचा तो मैं क्या बोलूंगी. अच्छा असं रडत रडत तिने पोचा पोचा असा विनोद पण केला. ना जरा बाबा तुम्ही वाक्याचा ना मतितार्थ नका धरू, त्याच्या मागच्या भावना धरा. त्या जातोस मग कशाला जातोस मग पुढे पुढे माहिती आहे पुढे ना. बोल पुढे बोल. पुढे बोलतो. हो, पुढे काय झालं माहितीये, आता पोचा पडला. पोचा आला. तेच तसंच लांबून जो दत्तू कॅन्टीन मध्ये बसलेला बघ, दत्तूने ते सगळं बघितलं. दत्तू फुल स्टाईल मध्ये तिच्याकडे गेला. दत्तूच्या हातात ते बेसिन साफ करतात ना, व्हॅक्यूम होता. तो व्हॅक्यूम दत्तूने त्या पोच्याला असा व्हॅक्यूम लावला. आणि तसा पोचा पाक निघाला. मग काय त्यांची सेटिंग जुळली ना मम्मी, जुळली. दत्तू असा खालून तिच्याकडे बघे, प्रियाशी वरून त्याच्याकडे बघे. ओ माय गॉड व्हॉट इज सेक्सी. तिकडे जुळलं त्यांचं. गाडीचा पोचा काढून दत्तूने तिला पटवलं असं म्हणणं आहे तुझं. मग बाबा प्रेम जुळायला दिल लागतं, दिल. जायदाद किसी काम की नाही. लाख बोलतो ग माझं लेकरू, लाख बोललास. काय हो, मी जेव्हा तुमच्याशी लग्न केलं तेव्हा तुमची संपत्ती बघून केलं काय? माझी संपत्ती बघायला तुझ्याकडे काय होती संपत्ती? तुझा बाप फाटका टेलर, अख्खा धंदा बुडवला टेलरिंगचा. इथे कोण चेन शिवत? एक कस्टमर परत गेला ना तुझ्या बापाकडे, आता मलाच फोन करत असतो, जाऊ बापू जरा ते धागे पाठवा, ती बॉबिन पाठवा, काचची मशीन पाठवा. मला कशाला फोन करतो का? आणि मुळात हा ओपेरॉय आणि सुपरॉय बद्दल बोलतोय, त्यांच्याने आपली तुलना होऊ शकत नाही, कळलं? अरे पण बाबा तुलनेचा काय संबंध आहे? प्रिया आणि दत्तूला लग्न करायचंय ना, त्याच्या बापाला थोडी लग्न करायचंय. बरोबर. पण तो नडतोय ना. कोण बाबूराव? कुठला बाबूराव? ओपेरॉय सुपरॉय चाललंय. बाबूराव कुठून आनंद मध्ये? चुकून झालं, तुम्ही शब्द पकडू नका. तू बोल मग त्या बाबूराव, मग त्याने काय केलं मग? ओबरा आणि सोबरा आहे ना, तो नडतोय. पण आमचं ठरलंय ना, अरे यार आपला दत्तू आहे यार, त्याचं लग्न लागलं पाहिजे की नाही, आपण आपल्या मित्रासाठी काय केलं पाहिजे की नाही यार मम्मी. बरोबर. तुम्ही लावून देणार लग्न? तुम्ही फोनचे रिचार्ज मारायचे वांदे. सालानो कॉन्ट्री करता, एकाचा फोन रिचार्ज करता आणि त्याचा हॉटस्पॉट सगळे वापरता. तुमची लायकी आहे लग्न लावून द्यायची? मम्मी यार कसे बोलतात बाबा यार, खूप त्रास होतो यार मम्मी यार. तुम्ही येतोय मम्मी? कोण येतोय? येतोय मम्मी. येतोय मम्मी. न्यूनगंड येतोय मम्मी. न्यूनगंड. कशाला 5वीला पुजलाय माझ्या पोराच्या, 5वीला पुजलाय न्यूनगंड. गेलं का? मी घालवलं त्याला. गेलं का? काहीतरी बोलतोय. 50,000 पाहिजे, 50,000 पाहिजे बोलतो. मला काय बालनाट्य चालू आहे ना, मला खरंच. न्यूनगंड ना तुमच्या सकट किलोने विकला पाहिजे. मी काय पैसे देणार नाही. बसा, ऐका माझं. कधीतरी काहीतरी चांगलं करतोय तो, एक महान गोष्ट करतोय, तर त्याला जरा प्रोत्साहन द्या ना. पण का प्रोत्साहन देऊ? हे शक्य आहे का? अहो बाबा शक्य आहे. अरे मम्मी तशी सगळी आम्ही सेटिंग लावली आहे ना. सगळं काय केलंय बघ मम्मी, पहिलं काय हॉल वगैरे बुक केलाय, भटजी बुक केलाय. जसं लग्न झालं तसं रेंटची रूम पण बुक केली आहे ना आम्ही. म्हणजे फर्निचर संसार सगळं त्यांचं उभा राहिली यार मम्मी. माझा मित्र सुखी होईल यार मम्मी. सगळी तयारी केली, मग अडलंय कुठे? पैसे नाहीत आमच्याकडे. मग कसली सेटिंग केली? मी 1 रुपया देणार नाहीये, कळलं? मी 1 रुपया देणार नाहीये. द्या ना पैसे, तो कधीतरी काहीतरी चांगलं काम करतोय, द्या ना त्याला पैसे. ऐका ना. पण मी का द्यायचे? माझा काय संबंध आहे? काय संबंध? काय संबंध? किती वर्ष संकोचित विचार करणार बाबा तुम्ही? माझं घर, माझी बायको, माझा मुलगा. जरा आहे ना सर्कल मोठा करा. मला नको सर्कलच्या गोष्टी सांगू, आधीच सांगतो. मध्ये जातोयस कशाला? मला नको सर्कलच्या गोष्टी सांगूस. सर्कल म्हणे इथे स्वप्न मोठी केली तरी टर्कन फाटते. सर्कलच्या काय गोष्टी करतेस तू? मी देणार नाही. निघ रे, चल बघ. द्या ना हो बाबा, द्या ना हो. असं काय करतो बाबा?
मम्मी बाबांनी जर पैसे नाही दिले ना तर सगळे मला चिडवून दाखवणार मित्र. हा पैसे घेऊन ना आला. तुझ्या मित्राने असं चिडवलं तरी मी देणार नाही. 1 रुपया देणार नाही. कळलं? चल एक. गप्पा बसाव. ए बाळा तू टेन्शन घेऊ नकोस हा. जोपर्यंत तुझी मम्मी आहे ना तोपर्यंत तुझी इज्जत नाही जाणार. तुला पाहिजेत ना पैसे पाहिजेत ना? तुला तुम्ही देणार नाही आहात ना? नाही देणार. ठरलंय ना तुमचं? नाही देणार. विचारते. नाही देणार. ए माझे दागिने विक जा. ए येडी आहेस का गा? दागिने का ते वेड लागले तुला? दागिने कशाला देतेस? तुम्ही करत नाहीत मला तरी करू द्या ना माझ्या लेकरासाठी. अगो पण मी का देऊ पैसे? मुलगा दुसऱ्याचा मुलगी दुसऱ्याची मी का करायचं? अरे पण तुमच्या मुलांनी जबान दिली नाही यार बाबा. कसली जबान? तो आहे ना उभेराव आणि सोबेराव त्याला आम्ही चॅलेंज देऊन आलोय की भाई तुझ्या नाकावर टिचून तुझ्या पोरगीला पळवणार आणि दत्तू बरोबर लग्न लावणार. हे कोणाला बोलला? आबूरावला. हो ओबेरॉय सुबरायची गोष्ट. हा तोच तो. हे कोणाला बोललात? ओबेराव आणि सोबेरावला त्याच्या बंगल्यावर जाऊन चॅलेंज देऊन आलोय. मग तो काय बोलला? तू नाही भेटला आम्हाला. मग चॅलेंज कोणाला दिलं? शर्मा आणि थापा होते ना त्यांना. थापा आणि शर्मा हे काका आणि मामा आहेत का मुलीचे? येडीस काय का? ओबेरॉयचे काका मामा थापा आणि शर्मा कसे असतील? अगं गेटवरचे वॉचमॅन आहेत ते. ए बाळा मला गेट मधनं आताही घेतलं नाही. तुमची लायकी कळते का तुला? ठीक आहे बाबा पण त्यांना आहे ना आता आमची लायकी कळेल. काय काय ना मम्मी आम्ही आहे ना त्यांचा जिना एकदम हराम करून टाकले. थांब दाखवतो. म्हणजे काय केलंयस तू? तासभर झाला ना. काय करतोस तू? दोन मिनिट. काय करतोस काय? मारू नका त्याला. ऐका फक्त. काय करतोस? हा दोन मिनिटं. हेलो ए तिरछा बिज्जू पशा खंडा गैंग से बात कर रहा हूँ. माझं नाव पहचाने क्या ओबेराव? हाँ? क्या सोचा लड़की का शादी कराएंगा क्या नहीं कराएंगा? नहीं कराएंगा. ठीक है तो भाई तू याद रख तेरी उल्टी गिनती शुरू हो गई है. नाम याद रखना तिरछा बिच्चू पशाखंडा गैंग से. मारू नका. आई माझा मुलगा किती छान बोलतोय. इकडे कोणाला फोन केला? फोन कोणाला केला? त्याच्या ओबेराय आणि शुबेरायच्या पियाला फोन केलाय. अरे वेडायस का? अरे पोलीस कंप्लेंट करेल ना तो. अरे बाबा कशी करणार तो कंप्लेंट? मी डमी नावाने फोन करतोय ना. तिरछा बिच्चू पशाखंडा गँग से. आवडलंय हे नाव. अरे तुला पशाखंडा हेच नाव वापरायचं होतं का? चांगलं नाव आहे. अगं, माझं नाव आहे. तुला अक्कल आहे का? अगं येडे माझं नाव आहे ते. माझं नाव पशा. अरे मूर्ख आहेस का रे? तिकडे माझं नाव जात आहे पशाखंडात. तुला कळत? हॅलो प्रसाद खांडेकर. इथे प्रसाद खांडेकर कोण आहे? हाय हा वाव हाय. इकडे इकडे. साहेब मुलासमोर नका. मी इन्स्पेक्टर प्रताप. हा मग नाही म्हणजे हो. हा 9867432215 कोणाचा नंबर आहे? नंबर ओळखीचा वाटतोय. मंदारचं आहे. पण सिम बाबांच्या नावावर आहे. ओबेरॉय सरांना धमक्या देता? नाही इन्स्पेक्टर सरता मुलीला पळवणे सर. मारू नका. मी पदर पसरते. ऐका काय सरांना धमक्या देता? नाही मी नाही देत. पदर पसरते. मारू नका. समोर पसरते. इथे उभा आहे. समोर कोण आहे? अहो ते हे दुर्लक्षित आहे ते. ऐका माझं तर काय ऐका काय फोन कोण करतं? मी फोन नाही करत. हे आहेत ना आपले ओबेरॉय आहेत ना. त्यांच्या मुलीचं ना त्यांच्या मुलीने एका पोच्यावर प्रेम केलं. एका पोरावर प्रेम केलं. ऐका दत्तू मोरे. हा दत्तू मोरे. त्या दत्तू मोरेला ओबेरॉय सरांनी 5000 रुपये दिलेत. त्याने स्वतः येऊन त्यांच्या पोरीला राखी बांधली. सर एक मिनिट.
कळली तुझ्या मित्राची लायकी? 5,000 विकला गेलाय तो. 5,000 कळलं? खांडेकर ऐक ओबेरॉय सर. नाही काय इन्स्पेक्टर नेपच्यून ऐका पृथ्वी प्रताप काय झालंय सर? मी ओबेरॉय सरांनी मला सांगितलंय बाकी सगळ्यांच्या कंप्लेंट मागे घ्या, फक्त प्रसाद खांडेकरला जन्मठेप झाली पाहिजे. गँग चालवता पशा खांड्या गँग. सर माझ्या गँगीत दमच नाही. काय बोलताय? गँगच नाहीये सर, म्हणजे गँगच नाहीये. दम कुठून असणार ना सर? फोन करता, धमक्या देता. अहो नाही, तुम्हाला जन्मठेप दाखवतो. चला चला चला. माझ्या नवऱ्याला काय कुठे घेऊन जाऊ नका, मी पाया पडते. यांना सांग ना मग. मम्मी थांब मामांना घेऊन जाते. मम्मी थांब, फुटू नकोस मम्मी, थांब, फुटू नको. फुटू नको म्हणजे? नको, हे काम कर मम्मी, तुझे दागिने मला दे. मी शिकतो, लॉ करतो, वकील होतो, मग बाबांना सोडूया आपण. आता बाबांना किती ग माझं लेकरू विचार करतो आपल्या बापाचा. साहेब मला पडले रे. काय शिक्षा काय बोललात तुम्ही? जन्मठेप होणारच आहे. 2 खून करून घेऊ पटकन. 2च खून करतो. 2 मिनिटं थांबा, इथे दाखवतो. मला नेहमीप्रमाणे धडाकेर बॉस परफॉर्मन्स, बहारदार, मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतायत. महेश सर. प्रसाद फॅन्टॅस्टिक यार. थँक्यू सर. आणि आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द एंटायर बँड. ते टायमिंग काय आहे तुमचं ते स्लॅबचं? ब्रिलियंट. म्हणजे दोघांचंही कॉम्प्लिमेंट आहे. इवन द ॲक्टर हॅज टू बी इन परफेक्ट टायमिंग अँड द बँड हॅज टू गिव्ह द परफेक्ट इफेक्ट. तो इफेक्ट इतका सिंकमध्ये येतो ना, ब्रिलियंट. आणि नमा तू तर कमालच आहेस. थँक्यू सर. अँड मंदार यू आर रिअली गुड. म्हणजे द वे यू टूक द बेअरिंग ऑफ दॅट स्पॉइल्ड ब्रॅट. फॅन्टॅस्टिक ॲक्ट, ब्रिलियंटली परफॉर्म्ड अँड ब्रिलियंटली एक्झिक्युटेड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सोनाली ताई. खूप धमाल. एकतर इन्स्पेक्टर इथे दिसत नाहीयेत प्रताप, पण ते आल्यावर थोडं जरा मन विचलित झालं एकदम. आणि थोडा बेस लावला आणि एंट्रीज घेतली एकदम जोरदार. आणि तुम्ही तिघं धमाल होतात. प्रसाद अतिशय गोड. मला एकच फक्त आवर्जून सांगायचंय की पशा खांड्या गँगमध्ये मी येणार. तुझ्या बाजूनी लढायला कुणीच नाहीये रे. किती छळतायत तुला, किती अंत बघतील एखाद्या कमवणाऱ्या पुरुषाचा. मी तुझ्या बाजूनी आहे, मी तुझ्या गँगमध्ये आहे. अप्रतिम काम. नमा फार गोड. मंदार, मला असं मनात येत होतं की हे असं मारायला अजून सुचलं पाहिजे प्रसादला. हा तुझा राग येत होता. विकला गेला मित्र आणि तू अजून पैसे मागत होतास. तुला 7 खून माफ आहेत प्रसाद. व्हेरी नाईस. ताई खरं पशा खांड्या गँगची झालेली आहे. थँक्यू टीम, थँक्यू सो मच. मंडळी, हास्याचे असे चमचमीत पदार्थ बनत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.